की वाल्या कुळाचा वाल्मिकी झाला, तो वाल्या अगोदर रत्नाकर होता, तो चांगल्याच कुळातला होता, तो वारकरी संप्रदायातलाच होता, तो भजनातलाच होता, म्हणून तो वाल्मिकी तो संगतीमुळे काही काळ बिघडला. कारण ढेकणाच्या संगे हिरा तो कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो. काय म्हणणं आहे तुमचं? आहे की नाही? महाराजाच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारत. येडे तुम्ही, महाराज पित इतकं बेकार आहे ते महाराज बरं का. ते महाराजाला म्हणतात गी गोडवर देव बेट्यान. आता काही लोक म्हणतात ताई तुम्ही एवढा माळकरी करता, सगळेच माळकरी चांगले नाही हो. एक वाक्य माझं नक्की लक्षात ठेवा, माळकरी वाईट नाही आहेत, कधीच नसतील, नसणार आणि नव्हते. माळकरी वाईट नाही, वाईट लोकांनी माळा घातल्या. फरक लक्षात घ्या, फार मोठा आहे. महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झाले. मग काही कालांतराने जर ते महाराज झाले तर माऊली म्हणतात हे टिकणार नाही. मग ते कसं पाहिजे? उपजत पाहिजे. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गवाळ्याचे. आता लोकांना आताच यश दिसतं, पण लोकांना हेही कळलं पाहिजे 22-23 वर्षाची पोरगी मी, जगाच्या मालकाला नामचिंतन घ्यायचा अधिकार द्यावा तरी कसा? माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, पंजाचा पंजा माळकरी, अख्खं कुळ वारकरी संप्रदाय, आणि कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, आता 23वं वर्ष चालू आहे, सलग 18 वर्ष फक्त कीर्तनच केलं. मग कुठे आता कुठे कीर्तन कळतंय? आत्ता कळतंय, इतके दिवस कळतही नव्हतं. ही ताकद लक्षात घ्या. हे असंच नाही होत आहे, देव असाच देत नाहीये. मंथोनी न म्हणिता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. पण आमचं कसं झालं, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही बिनबुडाच्या झाडाला फळाची अपेक्षा करून चालते का? तसं बिनबुडाचं झाड जास्त काळ टिकणार आहे का? त्याला मूळ रुजवावं. आमचं काय झालं, आमचं एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं येडाय का दाद्या, पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना, म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, तरी वाढत नाही होते. वाढेल का हो दादा? नाहीच ना. अगदीच तसं आहे ना दादा, परमार्थाचं सुद्धा तसंच आहे. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आली हवी ना. वेळ आल्याशिवाय नाहीच केले देवा. ती वेळ येईपर्यंत आमचा तुझ्यावर विश्वास असावा, हाच तर परमार्थ आहे. शेवटी जर वेळेच्या आधीच आम्ही तुझी साथ सोडली तर तू आमची साथ सोडायला असं किती वेळ लागणार आहे? विश्वास. अहो संत गेल्यानंतर संतांची महती लोकांना कळली. आपण जिवंत असताना लोक मानतात हेच काय कमी नवल आहे? बघा ना, आता काय फरक आहे रे तुमच्या लिखित आणि माझ्यात? फक्त फरक एवढाच आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, गळ्यात माळ आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, गाथ्याचं वाचन आहे, हरिपाठाचं रोज मुखत गत भगवंताच्या नामचिंतनानं भरलेलं आहे. फक्त प्रेमे भावे विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. हेच तर सोपं मी तुम्हाला सांगितलं, देव पहावया. अगदी हेच तर आहे. नाही तर काय ताकद आहे सांगा? काही नाही रे. तुकोबराय म्हणले माझ्यात काय ताकद आहे? पण माझ्यात एवढी ताकद आहे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. दोन्ही अनुषंग लक्षात घ्या. तेच तुकोबा म्हणतात, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. पण तेच तुकोबा म्हणतात, तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी. दोन्ही तुकोबरायांचेच वाक्य आहे, तुकोबरायांचंच म्हणणं आहे. एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. पण एका ठिकाणी तुकोबा म्हणतात, ताकद एवढी माझ्यात आहे, गाढवाचे घोडे आम्ही करू, आम्हीच करू. तर आम्ही कोण आहे हे आम्हाला माहित आहे, आमची ताकद आम्हाला माहित आहे. होईन भिकारी पण पंढरीचा. तर आमची ताकद काय आहे? आम्ही म्हणावं त्याने करावं. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी. ही ताकद आमच्यात आहे. याच्यात अर्थ आमच्यात आहे असं नाहीये. पण करावा अर्जुनाने, पूर्ण करावा श्रीकृष्णाने. अगदी तसं आहे. मागे पुढे उभा आहे, आली आघात. पण या जन्मात जर तूच कळला नाही तर स्वतःचंही कर्तृत्व कळणारच नाही. आजच्या पिढीचं काय झालं वाटतं तुम्हाला? या पोरांना स्वतःची किंमत राहिली नाही. जर किंमत असती तर व्यसन केलीच नसती. जर स्वतःची किंमत असती, व्यसन केलीच नसती. स्वतःची किंमत असती तर चुकीच्या व्यवहाराने वागलेच नसते. स्वतःची ओळख नाही कळत आहे यांना. आपण कोण आहे, कुठल्या रक्ताचं आहे, कुठल्या मातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या पंथाचं आहे, आपले विचार काय असावे हेच जर यांना कळत नाही तर देव कसा कळणार आहे? आणि देव कळल्याशिवाय हे कळणार नाही
हेच तर आमचं म्हणणं आहे. वारे हाती मापच आले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे. जगाचा मालक कौतुक करतो, फक्त होती जे सात्विक तयाचा हरिक. पण हे कधी होतं अखंड चिंतन? म्हणजे फिरून तिथंच आलं ना. शेवटी तू कळल्याशिवाय आम्हाला आम्ही कळणारच नाहीये. नाहीतर विचार करा, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी साम्राज्य घडवू शकणार आहे का? स्वतःवर विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. याच आत्मविश्वासाच्या जोरावर माझ्याकडे कमी जास्त, मला कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे ही ताकद माझ्यात असावी. याच विचाराने माझ्या शिवरायांनी मुठभर मावळे हातात घ्यावे, 260 पेक्षा जास्त किल्ले मुघलांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत हस्तगत करावे. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कोण आहे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, थोडासा मोकळा आवाज द्या, खेचायला लागला. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का, लॉला ॲडमिशन घेतलंय, तू कशी वकिली करणार आहे? तर म्हणलं, ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला केस देणार कोण आहे? बरं, जर एखाद्याला आली दयान तुला दिली ही केस, तू लढणार कशी? म्हणलं, कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल, पण पुलत्याला कलल का? तू लल्लेली कल्ली पण पाहिजे ना, ललल तू ललल. सर म्हणले, केस सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं, पोरगा जिद्दी होता. खरं सांगू, अख्ख्या जगाला वाटावं याला जमणार नाही. अख्ख्या भावकीनं आपली हारायची वाट बघावी, मग आपण जिंकून दाखवावं. त्या जिंकण्याची नशा आहे ना, माऊलींची कृपा आहे रे. लोकांना वाटतं पोरगी आहे, काय करू शकते, करून दाखव रे. बोलण्यापेक्षा विचारत दम असा, ज्ञानात दम असा, आणि पाहिजेच. तुकोबाराय म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हानू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू रे. पण आमची लाज काढायला लागलात ना, झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखव. अरे काही शेळपाटलेले समजतं का काय आम्हाला? गण लावतो, माळा घालतो म्हणजे येडे नाही ना. अरे 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. तुम्ही जे आज शिकता ना, 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींना सांगून ठेवलं. 750 वर्षापूर्वी, 16 वर्षाचं वय माऊलीचं, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. पाश्चिमात्य नाहीये हे. माझ्या माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते लकलकीत दिसे, तया विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. अरे कशाच्या जीवावर उड्या मारता रे? पण ते नामदेवराय म्हणतात ना, हे जग कसं माहिती, लटके झाले कटके तेथे कडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे कडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. हे कळलं, त्यालाच कळलं. हे नामदेवरायचे कूट अभंग. हे कुठून कुठून कितीही कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर, जरा तिरसट आहे की नाही. सुप तुमच्या पाठांतरातलं सांगते. मुंगी व्याली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. कोण गर्भवती झाली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. माय मावल्या कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? हा, ऐका कीर्तन. हे ढेकळं वेळ लागणार आहे का दादा? अर्थातच आहे की रे. वनात कासव गीत काय? वनात कासव जाईल आणि तोही शिवरंजनी म्हणेल, नाहीच ना. अगदीच खोट आहे. नामदेवराय खोटं बोलतात का? आम्ही लटकेची न बोलू, वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरे इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे. इथं ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तू दिला कशाला? कोटीचा बंगला आणि बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया. महाराजाला गेल्यावर कळलं, मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. आग लागू तुझ्या बंगल्याला, तुडली तू कशाला? इतका भामटेपणा रे लोक. अरे हे जग आहे आणि असंही जग प्रचारावरच चालतं. तुम्ही खरं माना नाही तर खोटं. मायबाप माफ करा माझ्या शब्दांना,
पण इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. ज्या देवाचा प्रचार नाही त्याला गर्दी नाही. टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरतो. पंढरपूर महाराष्ट्रात आहे पण जनावर तिकडे जात नाही. तो आणि तो वेगळा नाही हे ज्याला कळलं नाही त्यांनी कितीही पाया पडले तरी मजा. तो आणि तो एकच आहे हे ज्याला कळालं, ज्याला मूळ कळालं. आणि आम्हाला माहित आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. अरे आयसी चंद्रभागा आयसे भीमा तीर. अहो असं विठेवर देव कोठे सांगा बरं, असं कुठं पांडुरंग आहे? अरे बऱ्याच देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. कौतुक आहे मला पांडुरंगाचं. अरे जगाचा मालक आहे, विश्वाचा बाप आहे, पण आजही माझ्या बापाचं चरणावर मस्तक ठेवून दर्शन आहे. हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. कारण माझा देव प्रत्येकाला अधिकार समान देतोय. जमत नाही रे देवा, आमच्या जमतच नाही. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत, विठ्ठल माय बाप चुलता. आमच्यासाठी तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी आमोते. तू राखतो तर आम्ही मानलंय तुलाच पाहिजे. तुला मानून दुसरीकडे जाणं ठीक आहे, पण तुझ्यासाठी आमचा पहिला अधिकार पाहिजे, हो की नाही? म्हणा आमचं मुळच चुकलं त्यामुळे आमची फळही चुकली. आमचं कसं आहे, ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. झाडच उलटे, जमिनीत फांद्या ना आकाशात मूळ आहे, घाला पाणी. तर कसं फळ भेटणार आहे? जाई न गे माये तेव्हा सर्व सुकृताचे फळ मिळाही ना. ते कळलं पाहिजे. या विषयाकडे ताकद लक्षात घ्या. हे जग आहे रे बाबा, इथे असंच चालतं. इथे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे बाबा. इथं पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आहे, कीर्तन करती नालायक आहे. हे जग आहे दाद्या. इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. आता याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली बरे समोळ्या विचारतो खरी सर जरा पाया पडते तुमच्या. मला रागला येतो कधी कधी महाराज माहितीये का. मला असं वाटतं असं काय आहे, पण पुन्हा जनाईचं आठवतं. जनाई म्हणते ते खरंच आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्रित भाग्यवंत गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्ती वाढण्याचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार थोडं वाटलं पाहिजे ना हसल्यासारखं. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. काय देवा जग आहे. म्हणून विनंती, वारकऱ्यांना सुद्धा टाईटच राहायचं आता. आपण काय गरीबाचे लेकरं नाही, द्वारकेचा राजा आहे आपला बाप. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा मालक आहे. आपल्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाची द्वारी अंगे आई शेबळ. अरे लोक वारकरी एखादा धोतर घालून जर इमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय. त्यानं धोतरात बॉम्ब गुंडाळलाय, आता फेकणारच आहे. इतकंही वेड्यासारखं न करे वागत जाऊ. हा वेडे नाही रे, फक्त आम्हाला कळतं की त्याच्यापेक्षा मोठे नाही म्हणून शांत आहे. तुम्हाला तोंड द्यायला अशी किती वेळ लागतो आम्हाला. पण तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी, त्याला कुठे हात लावता म्हणून ग बसतो रे आम्ही. ग बसायला असं काही दुसरं कारण नाही आमच्याकडे. विनंती आहे. पण इतकं जग विचित्र झालं ना दादा. नवल मातवाला लेकरांचं रे, तरी बांड पोरं ही म्हणते नाही तुकोबा ज्ञानोबा कळू द्या, शिवराय तरी कळू द्या. हा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, म्हणजे तुकोबारायांनी आसन काढावं, घोंगडी काढावी, मनावर राजा बसा. जगासाठी मरता तुम्ही, भगवंताच्या अवतारापेक्षा कमी नाही. बसा त्या आसनावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना सांगावं, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलेलो आहोत तोपर्यंत आमची माती आणि आमच्या चरणावर आमचा अधिकार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू, आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही. ही लक्षात घ्या. हे कळायचं त्यांना, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं करायची ताकद आहे.
आमचा निस्ता बोंबलतो